जालन्यामध्ये एकाच पक्षात असलेल्या मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये अखेर दिलजमाई झालेली आहे। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवे यांचं मनोमिलन झालेलं आहे। दोन्ही नेत्यांमध्ये अनेक वर्षांपासून राजकीय भांडणं होती, म्हणून दोन नेते कधीच जाहीर कार्यक्रमात एकमेकांच्या जवळ सुद्धा बसलेले दिसले नाहीत। पण आता दोनही नेत्यांचं मनोमिलन झालंय। परतूर इथं आयोजित कार्यक्रमात दानवेंनी हजेरी लावली आहे। अनेक वर्षांपासूनचं वैर मिटलंय, यामुळे दानवेंनी लोणीकरांची स्तुती करत चांगलीच फटकेबाजी केली। त्याच्यामुळे मलाही आनंद वाटला। मी पण मनातून खुश आहे की जे काय आमच्या तिकडं बोलणं वाढणे पण जवळ बसत नव्हतं, तर आम्ही दोघांना कोणालाही कधी घातलं नाही बरं का मानले घ्यायला। कधी कधी का दोन नेत्याची भांडणं मिळतो असेल, दुसरा पण दलाला आमच्यामध्ये असा कोणी नव्हता। आम्ही दोघंच बसलो, दोघांना चर्चा केली आणि दोघांनी हा वाद मिटवला। आणि आता इथून पुढं परतूर जालना जिल्हा सारा असो, जो कोणता पार्टीचा निर्णय होईल जो आम्ही सगळे एकत्र बसून करू। किती विधानसभा झाल्या तुमच्या? 8 विधानसभा लढले बबनराव। एक निवडणूक म्हणजे एक बाळांपण, पण टाकानी पडला बबनराव। सलामत बरोबर ना? तसा बबनराव परभणी ओपन आहे, निवडणुका लय लांब नाहीये, 1.5 वर्ष संपलंय आणि 6 महिने अगोदर निवडणुका होणार आहे। म्हणजे राहिली किती? 3 वर्ष। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुमच्याला शब्द देतो की बबनरावच्या पाठीमागं मी 100%। काही संबंधित त्यांच्या बाजूला नाही राहायचं मला। जे नसतील ते बी आमचे सगळे एकत्र करू आम्ही। सांगू आता बबनरावना घोषणा केली, पण मला भीती वाटते बबनराव आता हरी म्हणून मी निवडणुकीला लढण्याची घोषणा केली। तिथे पार्टीनं राज्यपाल केलं जायला, राज्यपाल झालं तर आमचं ध्यान भाव काही सांगता येत नाही। सुनील तटकरे यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी हल्लाबोल केलाय। महेंद्र दळवी यांच्याकडे टीका करण्याशिवाय काही आता उरलेलं नाहीये। त्यांच्या बालबुद्धीची मला कीव येते, ते चीटर आमदार आहेत असं अनिकेत तटकरे म्हणाले। महेंद्र दळवी सुनील तटकरेंबाबत वेगळा भ्रम निर्माण करत आहेत असं म्हणत त्यांनी आमदार दळवींच्या वक्तव्याला उत्तर दिलं। तुमच्या सभेमध्ये काही आरोप केले, त्याच्या आरोपावर मी अजूनही ठाम आहे। अजूनही ते मॅटर टीव्हीला चालू आहे, पण याचा करता व्हायचेच आहे। त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं, कारण इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली। आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे, काय लपून राहणं। बघा, आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग आहे असं म्हणता येईल। ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं, ही संस्कृती आहे। आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे। महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरेच कीव आहे। स्वतः चिटर आमदार आहेत, त्याच्यामुळे त्याच चष्म्यातनं सगळ्यांना ते तशा पद्धतीने पाहतात। तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत। त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी असतील, अमितभाई असतील, यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत। म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे। गद्दारांना आता माफी नाही असा इशारा सुनील तटकरे यांनी 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देत शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या म्हसळा नगरपंचायतमधील नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांना दिलाय। म्हसळा इथल्या शिंदे सेनेचे तालुका
म्हसळा नगरपंचायतमधील नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक यांना तटकरेंनी हा इशारा दिलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, जे सोडून गेलेले आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक त्यांना हा इशारा देण्यात आलेला आहे। कोणाचा आसरा घ्यायला गेला असेल, कशासाठी गेला असेल, यापुढे गद्दारांना माफ नाही हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे। जी काय कायदेशीर कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी होईल। कोणी कोणाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण नीतिबद्ध असावी लागते। विचाराच्या माध्यमातून काम करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी करण्याची प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागत असतो। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सगळ्या धर्माच्या लोकांचा सहभाग आहे। कोणत्याही पक्षाकडून अल्पसंख्याकांना मंत्रिपद नाही, पण आपण मुश्रीफांना मंत्रिपद दिलं असं मोठं विधान केलंय अजित पवारांनी। अजित पवारांनी सगळ्या जातीच्या मंत्र्यांची नावच भर सभेमध्ये वाचून दाखवली। त्यामुळे अजित पवारांनी आता सर्व धर्म समभावाचा नारा दिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। त्यातच अजित पवारांनी जाती मुद्द्यावरून केलेल्या विधानावरून नव्या वादाला तोंडही फुटू शकतं। पवारांनी नळदुर्ग इथल्या प्रचार सभेमध्ये बोलताना मंत्रिमंडळातील सगळ्या सर्वधर्म समभावाचा उल्लेख करताना मंत्र्यांची नावं आणि त्यांची जात वाचून दाखवली। अजित पवारांनी त्याच मंत्रिमंडळातील सर्वधर्म समभाव मंत्रिमंडळातील नेत्यांची नावं सांगताना त्यांची जात वाचून दाखवल्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। निवडणुकीत मत मागण्याकरता जात काढत असल्याचं नवी चर्चा अजित पवारांसंदर्भात आता जोर धरते। अजित पवार यांनी हसन मुश्रीफ हे अल्पसंख्याक असून सुद्धा त्यांना मंत्रिपद दिलं याचा उल्लेख त्यांनी केला। आम्ही जे बोलतो ते करतो, आम्ही नुसतंच पोकळ आश्वासन देत नाही। आज देखील हसन मुश्रीफ असेल, सना मलिक असेल, इद्रिस नायकवडी असतील, आज विधान परिषदेमध्ये कुठल्याही पक्षाने एक देखील अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2 जागा आहेत, त्याच्यात 1 जागा मी इद्रिस नायकवडी। कागलमध्ये प्रचारादरम्यान मंत्री हसन मुश्रीफांनी ग्रामस्थांनाच दम भरला। ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं, आपलं काही खरं नाही असा इशारा दिला मुश्रीफांनी। कुणीही निगेटिव्ह चर्चा केल्याचं कळलं तर त्याची काही खैर केली जाणार नाही असं मुश्रीफ म्हणाले। नेत्यानं घेतलेला निर्णय पटो अथवा न पटो तो मान्य करायचा असतो असं मुश्रीफांनी सांगितलं। गडचिरोलीमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि प्रचार सभा पार पडली। यावेळी अनेक महिला उन्हामध्ये बसलेल्या होत्या। तेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचले आणि मंडप पूर्ण का नाही टाकला याबाबत विचारणा केली। जिल्हाध्यक्ष म्हणाले, खर्चाचं तेवढं बजेट नव्हतं। मग निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ की? तुम्ही हिशोबाकरता घाबरू नका, मी स्टार प्रचारक आहे, कशाला हिशोब लागतो? मी राज्यावर आहे, राज्यात आम्ही हिशोब देऊ, पण आमच्या लाडक्या बहिणी उन्हात बसू देऊ नका असं म्हणत जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोचले। काही बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे, ते केवढ्याचं आहे, एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल, काही काळजी नको करा। निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण, हिशोबच घेईल का रे आपला, ते हिशोबासाठी भिवून राहिले। आणि मी स्टार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते आणि त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ। आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं यानंतर। अशा जबाबदार पदाधिकारी आणि मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीकडून निवडणुकीमध्ये इतकं बेजबाबदारपणाचं आणि इतकं सवंग वक्तव्य यावं हे फार दुर्दैवी आहे। एकीकडे भाजपा सांगते की आम्ही संविधानाची कुठलीही चौकट ओलांडत नाही, मात्र दुसरीकडे प्रत्येक पावलागणिक स्वायत्त यंत्रणा जणू आपल्या घरगडी आहेत अशा पद्धतीने वागत आहे। राज्यात शिंदे सेना आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं चित्र अनेकदा समोर आलं। संगमनेर नगरपालिका निवडणुकीत सुद्धा शिंदेंची शिवसेना आमदार यांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं तिकीट नाकारल्याचा आरोप केलाय। त्यानंतर त्यांनी बंडखोरी करत आता नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय।
2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपकडून एकमेव महिला नगरसेवक म्हणून मेघा भगत विजयी झाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत ऐनवेळी त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं. दरम्यान आमदार अमोल खताळ भाजप संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भगत दाम्पत्यानं केला आहे. ही नगराध्यक्षाची जागा भाजपला मिळाली पाहिजे आणि नगराध्यक्ष हा भाजपचा पाहिजे, पण तिथे सुद्धा शिवसेनेला उमेदवारी गेली. लोकसभा असू द्या शिवसेना, विधानसभा असू द्या शिवसेना, नगरपालिका असू द्या शिवसेना. मग इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काही सतरंजा उचलायचा? हा आमचा प्रश्न आहे. मग भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय होत असेल तर तो निषेधार्थ आहे. आमदार अमोल खताळांनी या निवडणुकीत जे कार्यकर्ते 3-3, 4-4 वर्षापासून निवडणुकीची तयारी करतात त्यांचे तिकीटच नाकारले.